चंद्रपूर शहरात बारसमोर पोलिसांची हत्या, एक पोलीस गंभीर जखमी। 7 मार्च रोजी चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। किरकोळ वादातून केलेल्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू झाला आहे। धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला। यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 3 युवकांना ताब्यात घेतले आहे। दिनांक 7 मार्च रोजी रात्री दरम्यान पठाणपुरा रोडवर पिंक पॅराडाइज बारमध्ये आरोपी नितेश जाधव आणि अक्षय शिर्के यांच्यावर पिंक पॅराडाइज बार येथील बिल देण्यावरून मॅनेजर सोबत वाद करीत असताना तेथे उपस्थित असलेले पोलीस अंमलदार समीर चाफले यांनी मध्यस्थी करून त्यांना बिल देण्याबाबत समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी अंमलदार सोबत वादविवाद केला व त्याचा राग धरून आरोपी नामे यश अनिल समुद्यास फोन करून बोलावून घेऊन बारचे बाहेर निघाल्यावर आरोपींनी समीर चाफले व त्यांच्यासोबत असलेला पोलीस अंमलदार दिलीप चव्हाण यांच्यावर हल्ला करून त्यांच्या जवळील धारदार हत्याराने वार केले, ज्यात दिलीप चव्हाण हे मरण पावले व संदीप उर्फ समीर चाफले हे गंभीर जखमी असल्याने त्यांचा खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे। सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर हे करीत आहेत।